आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी ओमकार अंगडी। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। भारताकडून पाकिस्तान आणि चीनला बैठकीचे निमंत्रण। इंधनाच्या किमतीमध्ये कपात होणार नाही। महापौर निवडणूक दिवाळीपूर्वी शक्य। जिल्हाधिकाऱ्यांच्या गायन कौशल्याचे घडले दर्शन। माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा। शहर परिसरात उष्मा वाढला। कन्नडिगांची वल्गना, प्रशासनाची कुचंबणा। सर्व निर्बंध शिथिल करण्यासाठी लवकरच घोषणा शक्य। अतिक्रमण काढण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला। उत्तरमधील विकास कामाची पूर्तता करणार। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारताने पाकिस्तान आणि चीनला दिल्लीतील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी आमंत्रण दिले आहे। ही बैठक अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर होणार आहे। यासाठी भारताने चीन, पाकिस्तानसह रशियालाही आमंत्रण दिलंय। या बैठकीत या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित राहणार आहेत। या बैठकीसाठी भारताने 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा 2 तारखा सुचवल्या आहेत। भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर तणाव असतानाही दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर होणाऱ्या या बैठकीचं निमंत्रण पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांना देण्यात आलंय। यामागे अफगाणिस्तानवरील तालिबानची सत्ता आणि त्यामुळे तयार झालेले मानव हक्क उल्लंघन आणि सुरक्षाविषयक प्रश्न यावर उत्तर शोधणं असे उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। दुसरीकडे भारत रशियाने मॉस्कोमध्ये अफगाणिस्तानच्याच मुद्द्यावर आयोजित केलेल्या बैठकीलाही हजेरी लावणार आहे। परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली। ही बैठक 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे। भारत आणि तालिबानची पहिली चर्चा 31 ऑगस्ट रोजी दोहा येथे झाली। तेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार स्थापन झालेलं नव्हतं। आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर भारत आणि तालिबान सरकार पहिल्यांदाच रशियात चर्चा करणार आहेत। इंधनाच्या किमतीमध्ये कपात होणार नाही। देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत। आज पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवले आहेत। वाढत्या दरामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे। या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे दर कधी कमी होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत। मात्र तेलाच्या किमतीमध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचेही संकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले आहेत। सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवल्यानंतर रविवारी दिल्लीत डिझेल आणि पेट्रोल या दोन्हीच्या किमतीत 35 पैशांनी वाढ झाली आहे। दिल्लीमध्ये लोकांना आता 1 लिटर पेट्रोलसाठी 105.84 रुपये आणि डिझेलसाठी 94.57 रुपये मोजावे लागणार आहेत। त्याचबरोबर आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत। मुंबईत 1 लिटर पेट्रोल 111.77 रुपयांना आणि 1 लिटर डिझेल 102.52 रुपयांना विकल्या जात आहेत। महापौर निवडणूक दिवाळीपूर्वी शक्य। मागील दिनांक 6 सप्टेंबर रोजी महापालिकेची निवडणूक पार पडली। त्यानंतर आता नगरसेवकांची नोंद राज्यपत्रात झाली आहे। त्यामुळे महापौर निवडणूक कधी होणार याकडे नगरसेवकांचे आणि शहरवासियांचे लक्ष लागले आहे। दरम्यान राजकीय घडामोडीने वेग घेतला आहे। त्यामुळे महापौर निवडणूक दिवाळीपूर्वीच करून घेण्याची योजना आखली जात आहे असे संकेत मिळत आहेत। याबाबत आमदार अनिल बेनके यांनी याबाबत सूतोवाच केले आहे। माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे। दसऱ्या
दसऱ्यानंतर महापौर उपमहापौर निवडणूक होण्याची शक्यता आहे। महापालिकेत आमचे 35 नगरसेवक आहेत, त्यामुळे सत्ता आमचीच असणार आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली। नगरसेवक आपापल्या वॉर्डात कामाला देखील लागले आहेत, त्यामुळे दसरा सणानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होण्यास काहीच हरकत नाही, अशी शक्यता चर्चिली जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या गायन कौशल्याचे घडले दर्शन। जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामवास्तव्य हा सध्या कौतुकाचा विषय बनला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी कित्तूर तालुक्यातील विरापूर येथे वास्तव्य करून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आहे। त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांना या गावातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन देखील मोलाचे ठरले आहे। इतकेच नव्हे तर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन चक्क हिंदी चित्रपटातील गाणे सादर केले आहे। त्यामुळे त्यांच्या अंगभूत गायन कौशल्याचे दर्शन देखील ग्रामस्थांना घडले आहे। विशेष म्हणजे त्यांच्या या गायन आविष्काराचा व्हिडिओ देखील उपलब्ध झाला आहे। कॅराओके ट्रॅकवर त्यांनी आशिकी चित्रपटातील तू मेरी जिंदगी है हे गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली। त्याचबरोबर ग्रामस्थांच्या जीवनाशी एकरूप होऊन त्याच गावामध्ये भोजन आणि रात्रीची विश्रांती घेतली। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामवास्तव्य कौतुकास्पद ठरले आहे। मेरी जिंदगी मेरी हर खुशी है, मेरी जिंदगी है, मेरी हर खुशी है, तू ही प्यार तू ही चाहत तू ही आशिकी है, मेरी जिंदगी है। माजी आमदार अरविंद पाटील यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा। खानापूर तालुक्यातून मये समितीचे आमदार म्हणून यापूर्वी निवडले गेलेले माजी आमदार अरविंद पाटील हे पुन्हा एकदा भाजपच्या प्रवेशासाठी आतुरले आहेत। त्यांची पूर्वतयारी त्यांनी मागील काही वर्षापासून केल्याचे बोलले जात होते, मात्र आता पुन्हा या चर्चेने उचल खाल्ली आहे। माजी आमदार अरविंद पाटील यांनी नुकतेच एका कार्यक्रमात भाजपला पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले आहे। त्यामधून त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। अरविंद पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत। त्याचबरोबर भाजप नेते लक्ष्मण सवदी हे त्यांचे गॉडफादर म्हणून ओळखले जातात। खानापूर तालुक्यातील एका गावामध्ये कार्यक्रमात बोलताना अरविंद पाटील यांनी भाजपची स्तुती केली। त्याचबरोबर चांगल्या कार्यासाठी आपला भाजपला पाठिंबा असल्याचे वक्तव्य केले। यामधून अरविंद पाटील हे भाजपकडे वाटचाल करीत असल्याचे बोलले जात आहे। शहर परिसरात उष्मा वाढला। मागील आठवड्यात शहर आणि परिसरात पावसाचा जोरदार मारा झाला होता, परंतु दसऱ्याच्या 2 दिवस आधीपासून पावसाने रजा घेतली असून आता कडक उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत। त्यामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या सत्रात ऑक्टोबर हीट जाणवत असल्याचे दिसून येत आहे। शहर आणि परिसरात नागरिकांना उकाडा जाणवू लागला आहे। सकाळच्या 9 नंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे। नागरिक उन्हामध्ये आपले दैनंदिन व्यवहार पूर्ण करून घेत आहेत। सतत बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। अवकाळी पावसाच्या वर्षावानंतर आता कडक उन्हाची झळ सोसावी लागत असल्यामुळे नागरिक त्रासले आहेत। मात्र हिवाळ्याची चाहूल लागत असून त्यामुळे आता उन्हाची तीव्रता कमी होण्याची प्रतीक्षा नागरिक करू लागले आहेत। कन्नडिगांची वल्गना, प्रशासनाची कुचंबणा। येत्या दिनांक 1 नोव्हेंबर रोजी कन्नड संघटनाने राज्योत्सव मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढण्याचा निर्णय घेतला आहे। शासनाने राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी दिली नाही तर राज्यभरातील सर्व कन्नड संघटना बेळगावात येऊन आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे। कन्नडिगांच्या संघटनेने केलेल्या या वल्गनेमुळे प्रशासनाची मात्र कुचंबणा झाली आहे। शनिवारी बेळगावात कन्नड संघटनांची बैठक झाली। त्यानंतर त्यांनी आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली। जोवर राज्य शासनाकडून मिरवणुकीला परवानगी मिळणार नाही तोवर राज्योत्सवाशी संबंधित कोणत्याही बैठकीत कन्नड संघटना सहभागी होणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे। कोरोनामुळे गतवर्षी काळा दिन, मूक सायकल फेरी व राज्योत्सव मिरवणुकीलाही परवानगी देण्यात आली नव्हती, पण मराठा मंदिर येथे झालेला काळा दिन कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न काही संघटनांनी केला होता। गेल्या आठवड्यात राज्योत्सव संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। त्यावेळी शहरातील प्रत्येक प्रभागात यावेळी राज्योत्सव कार्यक्रम केला जाईल अशी वल्गना कन्नड संघटनांनी केली, पण पोलीस आयुक्तांनी लागलीच त्याबाबत स्पष्टीकरण दिले। बेळगावात राज्योत्सव कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करूनच होईल, मिरवणूक काढण्यास परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले। सर्व निर्बंध शिथिल करण्यासाठी लवकरच घोषणा शक्य।
नाईट कर्फ्यू मागे घेणे, 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग सुरू करणे, कोरोना मार्गसूची आणखी शिथिल करण्यासाठी मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. लवकरच सर्व निर्बंध मागे घेण्याविषयी चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत आरोग्यमंत्री डॉक्टर के सुधाकर, शिक्षण मंत्री BC नागेश, परिवहन मंत्री श्री रामुलू, कोरोना तांत्रिक सल्लागार समिती, वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. 6वी ते 12वी पर्यंतचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी आहे. 1ली पासूनचे वर्ग सुरू करण्याची मागणी होत आहे. याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. तज्ज्ञांनी कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती. आता संसर्गाचे प्रमाण घटले आहे. राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन तज्ज्ञांकडून शाळा सुरू करण्याविषयी शिफारस केली जाणार आहे. गेल्या 2 महिन्यांपासून राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. उद्योग पूर्ण प्रमाणात सुरू करण्यासाठी कोरोना मार्गसूची आणखी शिथिल करण्याचा विचार केला जात आहे. सीमा भाग असणाऱ्या बेळगाव, गुलबर्गा, म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध घालून इतर सर्व ठिकाणी पूर्ण प्रमाणात कोरोना अनलॉक केले जाणार आहे असे सांगण्यात आले आहे. अतिक्रमण काढण्यास गेलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पंचायत विकास अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना तुकानट्टीत शनिवारी घडली. या प्रकरणी सिद्धप्पा व्यंकप्पा यमनाप्पा याच्यावर गुन्हा दाखल झाला. तुकानट्टी ग्रामपंचायतीचे PDO वीरभद्र गुंडी हे शनिवारी ग्रामपंचायतीच्या पथकासमवेत अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. सिद्धप्पाने गावातील सरकारी रुग्णालयाच्या जमिनीवर अतिक्रमण केले होते. अतिक्रमण हटवताना वादाला तोंड फुटले. सिद्धप्पा समवेत असलेल्या महिलेने PDO वीरभद्र यांनी साडी फाडल्याचा आरोप करीत आरडाओरडा सुरू केली. त्यानंतर वीरभद्र यांच्यावर सिद्धप्पाने हेच निमित्त पुढे करीत हल्ला केला. दरम्यान या सर्व घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून केले जात असल्याची कल्पना सिद्धप्पाला नव्हती. PDOवर आरोप करणारी महिला स्वतःच आपली साडी फाडत असल्याचे देखील व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे. PDO वीरभद्र यांनी रुग्णालयात उपचार करून घेतले असून सिद्धप्पा विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. उत्तरमधील विकास कामांची पूर्तता करणार. बेळगाव उत्तर मतदारसंघातील सर्व वॉर्डांमध्ये असणाऱ्या नागरी समस्यांचे निवारण त्वरित करण्यात यावे यासाठी नगरसेवकांशी चर्चा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कामांची पूर्तता गतिमान करण्यात येईल अशी माहिती बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी दिली. या संदर्भात महानगरपालिकेमध्ये रविवारी सकाळी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन आमदारांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच वॉर्डमधील समस्यांचे निवारण करण्यासाठी दक्ष राहण्यास सांगितले. बेळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी सरकारकडून विशेष अनुदान उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आता अपूर्ण असणारी कामे गतिमान करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी नगरसेवकांनी दक्ष राहावे. त्याचप्रमाणे विकास कामांची पूर्तता त्वरित करून घ्यावी या दृष्टीने त्वरित पावले उचलावीत असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा स्मार्ट न्यूज. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240-550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अनेक वर्षांच्या परिश्रमातून कारखान्याची उभारणी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा हा कारखाना आहे. त्यामुळे अधिकाधिक ऊस पुरवठा करून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी केले.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यात यंदाच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली। विजयादशमीच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत हंगामाला प्रारंभ झाला। येत्या 10 दिवसात कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे। त्यानिमित्त केन कॅरियरचे पूजन करण्यात आले। अध्यक्ष पोद्दार, उपाध्यक्ष तानाजी पाटील, व्यवस्थापकीय संचालक MD मळ्ळूर, अशोक आयनचे व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी यांच्या हस्ते गळीत हंगामाला प्रारंभ झाला। प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक, रोटरीचे माजी अध्यक्ष शरद पै, माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी, नियोजित प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, माजी संचालक अण्णू कटांबळे, अरुण पाटील, कल्लाप देसाई उपस्थित होते। सौंदत्ती बस सेवेमुळे परिवहनला 2.25 कोटींचा नफा। यंदा परिवहन महामंडळाने रोज 40 बस यल्लामा देवस्थानला थेट जाण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या। यातून परिवहन महामंडळाला 10 दिवसांमध्ये 1,70,00,000चा महसूल मिळाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। दसरा सणात सौंदत्ती येथील यल्लामा देवस्थानला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात। गतवर्षी कोरोनाच्या महामारीमुळे यल्लामा देवस्थान भक्तांसाठी बंद होते। यंदा कोरोना प्रभाव कमी असल्याने देवस्थाने दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत। त्यामुळे यल्लामा देवस्थानला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे। या भाविकांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने जादा 40 बस थेट सौंदत्तीला जोडल्या होत्या। सरासरी रोज 20 बस सौंदत्तीला धावत होत्या। त्यातून 10 दिवसांमध्ये परिवहन महामंडळाला 1,70,00,000चा नफा झाला असल्याची माहिती देण्यात आली। वीर ज्योत उद्यापासून फिरणार। कित्तूर उत्सवानिमित्त सोमवारपासून जिल्ह्यातील विविध ठिकाणी वीर ज्योत निघणार आहे। सोमवारी सकाळी 9 वाजता बैलहोंगल येथून वीर मिरवणुकीला चालना देण्यात येणार आहे। त्यानंतर ही ज्योत अनिगोळ, केंगानूर, गरजूर, संगोळी, नाईटगी, तोलगी, बेकवाड, खानापूर, बेळगाव, हुक्केरी, संकेश्वर, निपाणी, चिक्कोडी, कागवाड, अथणी, रायबाग, कंकणवाडी, मुडलगी, गोकाक, यरगट्टी, रामदुर्ग, सौंदत्ती, बेळवडी, दास्तिकोप मार्गे कित्तूरला पोहोचणार आहे। 23 तारखेला ज्योत कित्तूरला पोहोचणार असून 6 दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिरणार आहे, अशी माहिती जिल्हा नगर विकास योजना संचालक ज्योत उपसमिती अध्यक्ष डॉक्टर ईश्वर उळागड्डी यांनी दिली आहे। केएलई संस्थेच्या फॅशन इन्स्टिट्यूटतर्फे विन्यासा फॅशन शो संपन्न। येथील केएलई संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे नुकताच विन्यासा हा फॅशन शो पार पडला। या शोमध्ये विद्यार्थिनींनी आकर्षक असे ड्रेस सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली, तसेच नाविन्यपूर्ण कलेचा आविष्कार घडविला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुपर मॉडेल स्नेहल बिर्जया उपस्थित होत्या। त्यांनी यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या के वेदश्रिया उपस्थित होत्या। त्यांनी देखील बदलत्या काळातील फॅशनचे महत्त्व सांगितले। प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या स्नेहल बिर्जे यांच्या हस्ते मंथन या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले, तसेच यशस्वी विद्यार्थिनींना गौरविण्यात आले। यावेळी फॅशन शोचे सादरीकरण करण्यात आले। अणवेकर ज्वेलर्सचे उद्घाटन। महाद्वार रोड येथे नव्याने कार्यान्वित झालेल्या अणवेकर ज्वेलर्स शोरूमचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले। यावेळी शोरूमचे संचालक मंजुनाथ अणवेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार मंगला अंगडी आणि आमदार अनिल बेनके उपस्थित होते। त्यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन झाले। या शोरूमच्या माध्यमातून बेळगावकरांसाठी आधुनिक दागिन्यांची दर्जेदार श्रेणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मंजुनाथ अणवेकर यांनी दिली। यावेळी मेघना अणवेकर यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते। अणवेकर गोल्डने ग्राहकांना यापूर्वी सोने तारण कर्जाची सुविधा देऊन ग्राहक सेवा दिली आहे। यापुढील काळात अधिक उपयुक्त सेवा देण्यात येईल, असा विश्वास यावेळी ग्राहक वर्गाने व्यक्त केला। 700 एकर जमीन क्षेत्रात IT पार्कची स्थापना होणार। बेळगाव शहरालगत 700 एकर जमीन क्षेत्रात ITBT केंद्र सुरू करून रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उच्च शिक्षण आणि ITBT आणि कौशल्य विकास मंत्री डॉक्टर CN अश्वथ नारायण यांनी दिली। येथील RPD सर्कलमधील भाजपच्या ग्रामीण जिल्हा कार्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, आमदार हनुमंत निराणी उपस्थित होते। मंत्री अश्वथ नारायण म्हणाले, बेळगावातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुणे मुंबईत नोकरी शोधावी लागते, हे चित्र बदलावे लागणार आहे। या देशात महत्त्वपूर्ण बदल करून नवीन शिक्षण धोरण लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळाले आहे। बेळगाव परिसरातील 700 एकरवर ITBT केंद्र सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असून यामुळे येथील बेरोजगारी हटवण्यास मदत होणार आहे। यावेळी राजेश नेरली, शहराध्यक्ष शशिकांत पाटील, अरुण शहापूर, राज्य सचिव उज्ज्वला बडवाणाचे, धनश्री देसाई, महेश मोहिते, संदीप देशपांडे, मुरुगेंद्र गौडा पाटील आदी उपस्थित होते। होनग्यातून 12 किलो चांदीची मूर्ती चोरीला।
होनगा येथील कलमेश्वर मंदिराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी मंदिरातील 12 किलो वजनाची चांदीची मूर्ती लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली। मंदिरामध्ये असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची छबी कैद झाली आहे। 6 ते 7 जण चोरटे होनगा मंदिरातून चोरीस असल्याचे निदर्शनास आले आहे। विजयादशमी निमित्त कलमेश्वर मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करून पूजा केली जाते। यंदाही मंदिरामध्ये शिवलिंगावर चांदीची मूर्ती बसवण्यात आली होती। शुक्रवारी विजयादशमी निमित्त भाविकांनी दिवसभर दर्शन घेऊन पूजा अर्चा केली होती। रात्री मंदिर कुलूप लावून बंद करण्यात आले होते। रात्री उशिरा मंदिराचा कुलूप व कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी मूर्ती लंपास केली। मूर्तीची किंमत 4 लाख असल्याचे सांगण्यात येते। घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी ठसे तज्ञ व श्वान पथक घेऊन घटनास्थळी धाव घेऊन तपास केला। उचगावात युवकाच्या खून प्रकरणी तपासाला सुरुवात। बियर बाटली डोक्यात घालून युवकाचा खून झाल्याची घटना उचगावमध्ये घडली आहे। खून कोणी केला हे स्पष्ट झालेले नाही। नजीकच्या एका गावातील तरुणांनी त्याचा खून केला असल्याचा संशय बळावला आहे। त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली आहेत। रामचंद्र लक्ष्मण कणबरकर वय 32 असे मृत युवकाचे नाव असून या प्रकरणी काकती पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे। रामचंद्र हा बुधवारी सायंकाळी 6च्या दरम्यान मोटरसायकलवरून घराबाहेर पडला होता, मात्र तो रात्री घरी परतला नाही। मध्यरात्रीच्या सुमारास कल्लेहोळ क्रॉस जवळ त्याच्यावर अज्ञातांनी हल्ला करून डोक्यात बियरची बाटली फोडल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत रात्रभर त्या ठिकाणी पडला होता। गुरुवारी सकाळी काहींच्या निदर्शनास ही घटना पडल्यानंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याची प्रकृती गंभीर होती। रामचंद्र याचा भाऊ गुंडू कणबरकर यांनी पोलिसात या प्रकरणी फिर्याद दाखल केली। उपचारादरम्यान रामचंद्रचा शुक्रवारी सायंकाळी 5च्या दरम्यान मृत्यू झाला। त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला। भारतीय फुटबॉल संघाला 8व्यांदा विजेतेपद। भारतीय संघाने दबदबा कायम राखताना तब्बल 8व्यांदा सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर आपली मोहोर उमटवली। शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळवर 3-0 अशी मात करत मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच याच्या मार्गदर्शनात पहिलेच जेतेपद पटकावले। नेपाळ विरुद्धचे मागील 3 पैकी 2 सामने जिंकण्यात भारताला यश आले होते। त्यामुळे अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते आणि या संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व प्रस्थापित केले। धोनी पुढेही खेळणार। चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्तीबाबतच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देणे टाळताना पुढील IPL हंगामापूर्वी होणाऱ्या खेळाडू लिलावासाठीच्या BCCIच्या नियमावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचे म्हटले। धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 4थ्यांदा IPLचे जेतेपद पटकावले। शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यानंतर धोनीला तू जो वारसा सोडला आहेस त्याचा तुला किती अभिमान आहे असे विचारले गेले। याचे उत्तर देताना धोनी म्हणाला, मी अजून वारसा सोडलेला नाही। पुढील IPL हंगामात 2 नव्या संघाचा समावेश करण्यात येणार असून खेळाडूंना संघात कायम ठेवण्याबाबत BCCI काय निर्णय घेते यावर बऱ्याच गोष्टी ठरतील। आम्हाला चेन्नई संघाच्या हिताचा प्रामुख्याने विचार करावा लागेल। चेन्नईने पुढील दशकभराचा विचार करणे गरजेचे असल्याचे धोनीला वाटते। त्याने यापूर्वीही चेन्नईमध्ये अखेरचा सामना खेळून निवृत्त व्हायला आवडेल असे सांगितले होते। T20 विश्वचषकाची रणधुमाळी आजपासून। T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे बिगुल रविवारी वाजणार असून प्राथमिक फेरीच्या 2 सामन्यांनी या स्पर्धेला प्रारंभ होईल। या स्पर्धेचे सहआयोजक ओमानचा सामना पापुआ न्यू गिनीशी तर बांगलादेशचा सामना स्कॉटलँडशी होणार आहे। असदवालाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या PNG संघाला यंदा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यश आले, परंतु त्यांना स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच काही आव्हानांना सामोरे जावे लागले आहे। याबरोबरच स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।